आज आपल्याला कल्पना आहे की पद्मजा वहिनी देखील एक एक घर पिंजत चाळीसगाव शहरवासियांना दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून आशीर्वाद घेत त्या ठिकाणी साथ घालतायत। आणि म्हणून आघाडीच्या नंतर आपण जो विकासाच्या मुद्द्यावर आलो होतो, तर मला सांगायला आनंद होईल की आपल्याला कल्पना आहे की स्वर्गीय राजूदादांनी त्यावेळेस लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा मंत्री असताना 78 कोटी रुपयाची योजना आणली आणि थेट गिरणीहून चाळीसगावला पाणी त्या ठिकाणी आलं। सगळ्यात महत्वाचं आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी चाळीसगावकरांना मिळालं। 16ला नगरपालिका ज्यावेळेस तुमच्या आशीर्वादाने आम्हाला दिली गेली, चंदूभाऊ नगरसेवक होते त्यावेळेस आपण 68 कोटीची एक विस्तारित योजना केली की ज्यामध्ये विशेषतः हिरापूर रोड, मालेगाव रोड, धुळे रोड, नागद रोड या भागामध्ये जे डिस्ट्रीब्युशन वितरणचं काम ते त्या ठिकाणी राहिलेलं होतं आणि म्हणून नवीन प्लॉट एरिया होता, त्यांना पाणी मिळत नव्हतं। अशा आपण सगळ्या शहराच्या वाढ विस्तार झालेल्या विभागामध्ये पाण्याचं आपण थेट त्या ठिकाणी कनेक्शन देऊन आणि स्टोरेज टँक वाढवून विस्तारित योजना पण आणली। त्यापुढे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शहर डासमुक्त झालं पाहिजे, पण गटर असल्या पाहिजे आणि म्हणून आपण भुयारी गटरचा 2 महिन्यामध्ये डीपीआर केला आणि 3ऱ्या महिन्यामध्ये मंजुरी मिळून त्या भुयारी गटरच्या माध्यमातून या प्रभागाला देखील आपण कव्हर केलं। परंतु भुयारी गटर आणि पाणी पुरवठा योजना चालू असताना रस्ते करता येत नाही, सरकारचा त्या ठिकाणी जीआर होता, निधी आणून पडलेला, ठराव मंजूर झालेले आणि हे कामं झाली आणि त्यानंतर आता रस्त्याची पण कामं त्या ठिकाणी पूर्ण झाली। जो निधी पूर्वी आपण त्या ठिकाणी आरक्षित करून ठेवलेला होता, ज्याचे ठराव सूचक हे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी जे होते ते होते आणि म्हणून आज ही सगळे कामं करत असताना आपल्याला लक्षामध्ये आणून द्यायचंय की आता असं कुठेतरी दाखवलं जातं, याच रोडवर एक सभा झाली आणि सांगण्यात आलं तुम्ही निवडून दिलं, माझा नगरसेवक तर निधी देऊ। म्हणजे निवडून दिलं नाही तर निधी नाही, ही कोणती भाषा आहे अशी? खरं तर तुमच्या कराचा पैसा आहे। 25,000 प्रॉपर्टी आपल्या चाळीसगावच्या आहेत, 8,500 आपण जर घरपट्टी आणि 1500 नळपट्टी म्हटली तर 25 कोटी रुपये एका वर्षाचे, 5 वर्षाचे 125 कोटी रुपये वित्त आयोगाचा दरडोई म्हणजे प्रति माणसी येणारा निधी आणि ज्या योजना केंद्राच्या राज्याचा असा निधी आपल्याला साधारणतः 400 ते 500 कोटी दरवर्षी येतो। त्या हक्काच्या निधीच्या माध्यमातून विकास होणं शक्य असताना चाळीसगावचे आमदार जर म्हणत असतील की तुम्हाला मी निवडून दिले नाही तर मी निधी देणार नाही, मला असं वाटतं बाबा रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या माध्यमातून आपलं त्या ठिकाणी कामकाज चालतं। बाबा आम्हाला अधिकार आहे, नगरपालिका ग्रामपंचायत त्या त्रिस्तरीय व्यवस्था आहे, त्यांना अधिकार आहे, तुम्ही अशा पद्धतीने दादागिरी करू शकत नाही। पण दुर्दैवाने चाळीसगावमध्ये दादागिरी सुरू झाली, चाळीसगावमध्ये गुंडगिरी सुरू झाली, चाळीसगावमध्ये भर दिवसा एका पोलिसाची हत्या झाली, चाळीसगावमध्ये एका नगरसेवकाला गोळ्या मारून हत्या झाली। चाळीसगावमध्ये यापूर्वी कधीही अशा पद्धतीने वातावरण नव्हतं, असं दहशत त्या ठिकाणी आपण बघतोय, ते वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय। आणि म्हणून माझी विनंती आहे की ही निवडणूक शाश्वत विकासासोबत भावना आणि विकास याची सांगड घालत भयमुक्त चाळीसगाव आपल्याला करायचंय। भयमुक्त चाळीसगाव करत असताना कुटुंब म्हणून भावना आपल्याला करायची आहे आणि म्हणून आज आपण बघतोय या निवडणुकीला माझी विनंती आहे, विकास विकास नावाचं एक त्या ठिकाणी लवाड लांडगे ढोंग करतय, विकासाच्या नावाने सोंग करतय। ज्या रस्त्यावर आपण बसलोय, मी तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्यानंतर हा चाळीसगाव ते नांदगाव हा 168 कोटी रुपयाचा रस्ता आपण मंजूर केला आणि हिरापूर रोडचं रूपडं बदलवलं। हिरापूर रोडला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये आल्याचं रूप आपण त्या ठिकाणी केलं। अक्षरशः या शहरामध्ये मला आठवतं या रोडला आपण अनेक कार्यक्रम घेतले, या रोडला एक वैभव प्राप्त झालं। एवढंच नाही, या प्रभागाच्या बाजूला असलेल्या MIDC ला साहेब मला सांगायला आनंद होईल, स्वर्गीय दादा त्यावेळेस होते, राजू दादा असताना त्यांनी भारत वायरोप सारखी कंपनी सुरू केली आणि त्या माध्यमातून 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक उत्तर महाराष्ट्रात एकमेव आपला चाळीसगाव होता की ज्याच्यामध्ये हा उद्योग त्या ठिकाणी सुरू झाला। आज या हिरापूर रोडला 500 ते 700 लोक, अधिकारी, कर्मचारी, कोणीतरी रेसिडेन्शियल आहे, दळणवळण वाढतंय, टर्नओव्हर होतोय, इकॉनॉमी आणि रोजगार याची सांगड घातली जाते। शाश्वत विकासाचं पाऊल त्या ठिकाणी टाकलं। त्यानंतर तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झाल्यानंतर आपण पाणी पुरवठा MIDC मध्ये आणली, रस्ते केले, लाईट केले, एक्सप्रेस फीडर केले, परत गुजरात अंबुजा सारखा उद्योग आणला आणि त्या ठिकाणी जवळजवळ आज 2,500 कोटीचे उद्योग सुरू झाले। पण चाळीसगावकरांनो, मी कुठलाही आरोप प्रत्यारोप करायला आज आपल्या पुढे आम्ही नाहीये। कोणीतरी नालायक आहे म्हणून आम्ही लायक आहेत, कोणीतरी वाईट आहे म्हणून आम्ही चांगले म्हणायला नाही, पण तुमच्या पुढे सत्य मांडतोय की 7 वर्ष झाले या आमदार महोदयांना, एवढं वजन तुमचं सरकार दरबारी आहे तर एक छोटा तरी उद्योग MIDC मध्ये आला का? नाही।
आणि म्हणून आज आपल्याला विनंती करायची आहे की जे काही भुयारी गटर असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्त्याच्या असतील, या LED लाईटच्या असतील, आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की या शाश्वत कामाला पुढे नेत असताना आपल्याला त्या ठिकाणी विनंती करायची की जी चाळीसगावमध्ये त्या ठिकाणी लूट चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना जर सांगितलं तर तुमच्या सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी पाहणार होतील. तुम्हाला सांगतो की सुवर्ण स्मृती उद्यान, जे उद्यान साहेब आमचं राजू दादांनी असं केलं होतं की दिवसा सूर्यकिरण वरून पडल्यावर खाली जमिनीवर येत नव्हता, इतका दाट सावली असलेलं गार्डन. 600 झाडं तोडण्यात आली, 90 चाफ्याची झाडं तोडण्यात आली आणि कॉन्क्रीट आणि प्लास्टिकचं जंगल करून, म्हणजे अक्षरशः ऑक्सिजन झोन असलेलं आमचं गार्डन आता प्लास्टिकचं आणि कॉन्क्रीटचं जंगल करण्यात आलंय. हा विकास आहे का विनाश? आणि म्हणून चाळीसगावकरांना मला आपल्याला विनंती करायची की अशा अनेक बाबी आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केलं, आपलं दैवत आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा रयतेचा राजा, त्याचा अश्वारूढ पुतळ्याचं आपण त्या ठिकाणी स्मारक केलं. या अभिषेक दादा या ठिकाणी आले, स्वर्गीय राजू दादांचे चिरंजीव, ते देखील आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेत शहरामध्ये प्रत्येकाची भेट घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं स्वागत आपण करूया. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारला, त्या पुतळ्यापुढे या आमदार महाशयाने एक चौक केला. तो चौक असा केला की ज्याला अलाइनमेंट नाही, अपघाताचं केंद्र करून टाकलं. महात्मा फुलेंचं स्मारक केलं, ज्यामध्ये आपल्या कल्पना आहे की नको त्या पद्धतीने शेण खाण्याचं काम केलं. आणि म्हणून सुशोभीकरण नाही तर सुव्यवस्थित कुरण ज्या ठिकाणी चालू आहे, आणि म्हणून तुमच्या आमच्या घराचा पैसा त्या ठिकाणी लुटला जातोय. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला अजून पुढच्या टप्प्यामध्ये शाश्वत विकास आणि भावना याची सांगड घालून चाळीसगावच्या एकंदरीत शाश्वत विकासासाठी आघाडीच्या मागे आपल्याला सोबत राहायचं, आघाडी सोबत राहायचंय.